सकाळपासून संध्याकाळ लोक म्हणजे काय काय कशा प्रकारचं जेवण करायचं आणि कुठल्या टायमावर करायचं नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलाच असेल. तर खूप सिरियसली व्हिडिओ होता. तर बरेच जण कमेंट्स केल्या की नाटकं करतात, असं करतात. तर तसं काहीच नव्हतं. पण नाही का, खरंच सिरियसलीमध्ये घडल्यावर दाखवायलाच पाहिजे व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष. आणि बरेच जण म्हणत होते तुम्ही अशी करता तशी करता. तर व्हिडिओसाठी तसं काय असते का? तर व्हिडिओ आम्हाला तर कंटेंट रोज सापडतात, पण व्ह्यूसाठी पण नाही करत आम्ही तसं. तर बघा, आई पण काय करतायत. नमस्कार आई. नमस्कार. भोपळा किशोर. हां, भोपळा. तर बघा, यांनी भोपळा आणलेला आहे. तर याच्यापासून नाही का भोपळ्याची भाजी पण होतं. पण नाही का आम्ही आज बनवणार आहे मस्त कतली बनवायची. हे बघा, भोपळा आणलेला आहे. अर्धा याला शिलून घ्यायचा, किसून घ्यायचा. आणि खिसून घेतल्यानंतर तुम्हाला माहीतच आहे बेसनमध्ये कशी करतात तर ते कतली. आणि महालक्ष्मीला तर खूप आवडीनं करतात हे कतली आणि आंबील, हे नाही. आंबील आणि कतलीचा खूप मान असते देवीला. तर त्यामुळं म्हटलं की यांना नाही का भोपळा आणला तर तो वाया जाणार, काय करायचं, याचं भाजी पण व्यवस्थित होत नाही. आणि म्हटलं याची आपल्याला कतलीच बनवायची. तर बघा, आता खूप छान बनते याची कतली. ताक वगैरे आणलेलं आहे सर्व. आणि ऊस आहे ना, आईला खूप आवडते, तर आईनं कढीपत्ता पण आणलेला आहे जाऊन. आणि भेंडीची भाजी करायची राहिली आणखी. आणि यांना खूप घाई आहे. घाई असल्यामुळं तर सर्व स्त्रियाला माहीतच असतं घाईघाईतनी कसं होतं तर. तर बघा, आता प्रत्यक्षात करून दाखवते तुम्हाला. तर बघा, आता चहा वगैरे घ्यायचा आहे. गुड मॉर्निंग सर्वांना. नमस्कार. नमस्कार. रस्ता सर्व तयार चालू आहे इकडं. टिफिन वगैरे पॅक करणं. आणि इकडे काय चालू तुझं? भाजी बनवणं. भाजी? भेंडीची भाजी बनवते. भेंडीची भाजी येते का तुला? अरे वा. आता डबल पाणी टाकायचं यामध्ये, चांगलं होते आहे ना. पहिल्या वेळेस चालते असं आहे. आणि बेसन कतली बनवायची. बेसन कतली बनवण्यासाठी काय घेतलं? ताक आहे का दही आहे? ताक घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, कढीपत्ता आणि भोपळा खिसून घेतलेला. भोपळा पण खिसून घेतलेला आहे. आणि ठेचा घेतलेला. अरे वा. तर हे पण ते भोपळा चालते का तुला? चालतं ना, चांगला असतो तो आरोग्य. चांगला असते. आणि बघा, हे चालू आहे आज सांगायचं व्हिडिओमध्ये की राधिकाचं जे असते काय डाएट म्हणतात ना, बरंचसं असते ना, काय खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे. तर तुला काय वाटते? सर्व खायला पाहिजे. सर्व खायला पाहिजे. थंड गरम? गरम नसतं चालत. गरम नसतं चालत. गरम नाही चालत जास्त, नाही. मग त्यामध्ये गरम काय आलं? काय काय आले? भाजी भाजी भाजी. गरम भरपूर आयटम आहेत. फळं मध्ये पण आहेत. फळं आता ती सध्या किवी वगैरे चालत नाही. हा, पेशी वगैरे वाढतात त्यांना. आंबे नाही चालत. जांभूळ पण जास्त चालत नाही. हे फ्रुट्स मधलं आलं. पण थोडंफार चालते. आणि काही जण डॉक्टर सांगितलेलं आहे की राधिकाला ताजे फळं जर असेल तर ते चांगलं आहे खायला पण, म्हणजे जे कार्पेट मधले नसेल ते असे. आता सगळं त्याच्यात नसतं आहे कार्पेट मधलं. हो, पण काही काही असतं ना सीझन वाईज, सीझनवर येतात ते. आणि त्यातलंच एक आणि विशेष म्हणजे कसं आहे, भाजी पण जे करायची असली तर नेहमी आता आलूची भाजी झालं, वांग्याची भाजी झालं, तर अशी भाजी न करता वेगवेगळ्या प्रकारची भाजी करायचं. छोटी छोटी छोटे छोटे काय असेल ते. म्हणूनच मग ते वेगळी भाजी आज आणलेली आहे, जे की रेग्युलर मध्ये होत नाही आहे आमच्या घरी. खूप दिवसांतर होते. सकाळपासून संध्याकाळ लोक म्हणजे काय काय कशा प्रकारचं जेवण करायचं आणि कुठल्या टायमावर करायचं, डाएट मेंटेन करायचं एक सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे राधिका कशी करते ते आपण पाहणार आहे.
कसं असते सकाळपासून संध्याकाळ लोक जे जेवायचं काय हे असते किंवा मग कसं सकाळी नाश्ता, दुपारी जेवण. नाश्त्यामध्ये काय पण पोहे वगैरे नाही, पोहे, उपमा. फळं जास्तीत जास्त फ्रुट्स, ऍपल, त्यानंतर आणखी ते फ्रुट्स वगैरे जास्त खायचे. नारळ पाणी, एक दिवसाचं नारळ पाणी सांगितलेलं आहे. पण तरी जेवढं झालं तेवढं करतेच ते ना. आणि सकाळचं झालं आणि काही आणखी नाश्त्याला जे केलं ते, हो. जसं की आज नाश्त्याला काय केलेलं तो करणार आहे इडल्या. इडल्या ना, आणि त्यासोबत फ्रुट्स पण काही. तसं चालूच राहायचं म्हणते त्याचं पण. नारळ पाणी झालं, त्यानंतर आणखी ते हे असते ना का कशाचं? डाळिंब. डाळिंब खूप महत्वाचं सांगितलेलं आहे. खात असते ना रोज. बरं काय असतं डाळिंबाचं? ब्लडिंग वाढते का? आणखी काही तर सांगितलेलं आहे ना डॉक्टरनं हा. त्या दिवशी. तू म्हणत होती ना ते आशा वगैरे बाळाचा आले मेंदू चांगला राहतो. बाळाचा मेंदू, असं आहे मेंदूचा विकास जास्त. असं सांगितलं आहे. म्हणजे आता ते आहे आहारमध्ये, आणि असं काळजी वगैरे करावंच लागते ना, त्यामध्ये ते खाण्याचं झालं सर्व, आणि वातावरण त्याचं तेच चालू आहे. आणि इकडे भेंडीची भाजी झालेली आहे एक, आणि मागची भेंडी आणि या भेंडीमध्ये परत वाटत असतं. 40,000 सबस्क्रायबर लवकर झाले पाहिजे टार्गेट आहे. त्यानंतर सांगणार आहे मी काय आहे नेमके. तर सबस्क्रायबर खूप कमी होत आहे आपले. पहिले कसे खूप फास्ट वाढले, पण आता खूप स्लो होत आहेत. इकडे चालू आहे आईचं पण सांगणं थोडं थोडं. हो. कतली खायची आहे, भोपळ्याची कतली. चांगली वाटत आहे पण. आता त्याला चांगलं शिजू द्यायचं. हो. त्याला 10 मिनिटं शिजू द्यायचं. तर असं आहे आलेलं आहे कतली होत. आपल्याला तर दुरून हेच वाटते ना आंबट बेसन. हो, त्याला आंबट बेसनच म्हणत जाऊ आपण पहिले, पण मी वेगळा शब्द आला कतली म्हणून. भोपळा टाकल्याच्या ना कतली झाली. भोपळा टाकल्याच्या ना कतली झाली. तसा कतली हा शब्द आपल्याकडचा नाहीच आहे. महालक्ष्मी कतली करतात ना. कतली करतात महालक्ष्मीला, पण हा शब्द गुजरातीकडून आलेला आहे. हो का? बस असं वाटते. आता वेगळा भाग आहे म्हणा ते. चला झाली का? 5 मिनिट शिजू द्यायची. चला 5 मिनिटं शिजू द्यायची आहे, नंतर खायची आहे. तर नक्की कतली खायला या, कारण आज राधिकाने केलेली आहे. याच्या आधी केली असेल तर आईनं केली होती. आणखी विशेष म्हणजे राधिकाला आज भेंडीची भाजी पण आली, पण ते थोडीच होती काहीतरी भेंडी. आणि व्यवस्थित आलेलं आहे. सकाळपासून तर संध्याकाळ लोक, आणि संध्याकाळचं राहिलं सुद्धा सांगायचं. सांगितलं ना. तर 7 ते 8च्या दरम्यान जेवण. पण आपल्याला बराच उशीर होते, बऱ्याच वेळा 9 वाजतात. तर ते लवकर करायचं आहे जेवणाचा टाइम, म्हणजे जेणेकरून थोडंसं जे आहे राधिकाचं पचन होईल. त्याचं म्हणणं आहे की पचन वगैरे होत नाही आहे ना. काल उशिरा जेवण झालं तर कसं होतं, जळजळ होते, पचन होत नाही लवकर. 9च्या नंतर जर झालं तर ते जेवण 8लाच करायचं आहे. त्याच्यामुळे थोडंसं जे आहे काळजी घेणं वगैरे चालू आहे. चला हा व्हिडिओ आपण आता इथं संपत आहे. झालं पण. तर अशी तयार झालेली आहे कतली. आणखीन घट्ट बनते. तर हा व्हिडिओ आपण इथं संपत आहे. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करा, लाईक करा आणि फॉलो. आणि एक सांगायचं आहे की तुम्ही जर आपला व्हिडिओ कंटिन्यू बघत असाल तर एक आपल्याला कमेंटमध्ये सांगा की बा राधिकानं कसं काळजी घ्यायला पाहिजे, आणखी काय खायला पाहिजे, आणि डाएट
तुमच्या हिशोबाने सांगा की बा आहारामध्ये कुठला पदार्थ हे करायला पाहिजे, म्हणजे घ्यायला पाहिजे. बरोबर. नक्की आम्ही तुमच्या कमेंटची वाट पाहणार आहे. आणखी काही वाटत असेल तर ते पण सांगा, जेणेकरून आम्ही व्हिडिओमध्ये बदलाव करू आणि डाएटमध्ये पण बदलाव करू. असं आहे, आहार वगैरे घेण्यासाठी चालू आहे. आणि आताच विशेष म्हणजे काय आलं, अंगणवाडी हां, तुम्ही इंजेक्शन वगैरे चालू आहे त्याचा घेणं. आणि त्या मॅडमनं पण सांगितलेलं होतं टी ना, कसं खायचं कसं नाही, डाएट वगैरे. ते सांगतात ना. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.